म्हणतेस, कशी आहेस? रात्री खूप विचार केला ताई. म्हटलं 3 महिन्यापासून ताईचं घर भाडं दिलं गेलं नाहीये. म्हटलं की आज जाऊन घर भाडं देऊन यावं, पण काय म्हणायचं. काय झालं मग? अहो सकाळ उजाडताच आलं की वाण्या किराणा बिल घ्यायला. अहो त्याला म्हटलं एवढा 1 महिना सांभाळून घे बाबा, पण नाही नाही ते शब्द बोललो हो. मला ऐकवलं गेलं नाही मला, म्हणून फक्त हे 1000 रुपये आणले ताई, एवढं घ्या. काय ग, आज सुट्टी काय? शाळेत नाही गेलीस? नाही जाऊ शकले. अशी शाळा बुडवायची नसते. मुलगी शिकणं आत्ताच्या युगात खूप महत्वाचं आहे. मुलगी शिकली तर अनेक समस्यांवर मात करू शकते, आणि जर मुलगी नाही ना शिकली तर मग तिला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. बघ, तुमच्यापासून काय लपवायचं ताई, तुम्ही तर आम्हाला आईसारखे आहात. खरं म्हणजे शाळेची फी भरली नाही म्हणून हिला वर्गात बसून दिलं नाही, आणि परवापासून तर हिची वार्षिक परीक्षा सुरू होतीये. काय करावं हेच सुचत नाहीये. हे बघ आशा, हे 1000 रुपये घे, ठेव तुझ्या जवळ, आणि उद्या शाळेत भर. ताई फी 5000 भरल्याशिवाय नाही बसू द्यायचे शाळेत. राहू द्या ताई, 3 महिन्यापासून तुमचं घर भाडं सुद्धा दिलं नाही, आणि 1000 रुपये भरून तसंही तिला बसू देणार नाहीये. कामाला जायला बस भाड्याला सुद्धा पैसे नाहीये. खूप टेन्शन आलंय मला. निघते मी ताई. हे बघ, हे पैसे घे, तुझी परिस्थिती सुधारली की मला आणून दे. तोपर्यंत तुला बस भाड्यासाठी राहू देत हे पैसे. तुमचे खूप उपकार होतील ताई. खरंच तुमचं नाव लक्ष्मी शोभतो. अगं त्यात कसले उपकार? आज पैशाची गरज मला नाही, ती तुला आहे. जो पैसा माणसाच्या गरजेला उपयोगी पडत नाही, अशा पैशाचा काय उपयोग सांग बरं? असा पैसा नसलेलाच बरा. पैसा हा नेहमी माणसाच्या हाल अपेष्टा दूर करण्यासाठी असतो, वाढवण्यासाठी नाही. पैशापेक्षा माणसाला जास्त महत्व आहे. निघते ताई. चालेल. बाळकरण, परवा तुझा वाढदिवस ना, मग काय ठरवलंयस वाढदिवसाविषयी? मला तर वाटतं आपण खूप मोठा वाढदिवस तुझा साजरा करूयात. मागच्या वर्षी आपण परगावी गेलो, तुझा वाढदिवसच साजरा करता नाही आला. काय काय वाटतं तुला, काय पाहिजे? आई तुला काय वाटतं, काय घ्यायला पाहिजे बरं? मला वाटतं आपण त्या मॉल मध्ये एक स्पोर्ट्स बायसिकल पाहिली होती बघ, ती घ्यायची का तुला यावर्षी? आई तुम्हाला 5000 रुपये दे, बघ तुला सर्वात जास्त आवडेल असं प्रेझेंट आणून दाखवतो. बर, बघूया. काय कॉलेज आणि क्लास वैतागाला अभ्यास करून करू. होय ना, ह्या महिन्यात एकही पार्टी नाही झाली. घरात तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. या खादाड्याला खाण्याशिवाय काहीच सुचत नाही. अभ्यासात बोंबाबोंब, पुढे बायकोला पण खायला घालावं लागेल. शिक्षणाशिवाय नाही परत रे कमाई. होय कर, परवा तुझा वाढदिवस ना? होय तर मग काय, दुसरं काय, देऊन द्या की चांगली पार्टी खादाड्याला. हो होऊन दे. मी पण त्याचाच वाट बघत होतो तुझ्या वाढदिवसाची. म्हटलं त्या निमित्ताने पार्टी तरी होईल. मी वेगळाच विचार केलाय. हे बघा, मला काही वस्तू प्रेझेंट आणू नका. आणायचंच असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे पाकिटात पैसेच आणा. चला मी निघतो, संध्याकाळी भेटूया 5 वाजता. ओके बाय.
बघ करण दादा, आज मला तुला द्यायला काही गिफ्ट नाहीये. हे गुलाबाचे फुलच माझं गिफ्ट समज. पुढच्या वेळी वर्षभर बचत करून नक्कीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट घेऊन ये. यावेळी माफ कर. हे बघ आशा, मला तुझी परिस्थिती बघता तुझ्याकडून कोणत्याही गिफ्टची अपेक्षा नव्हती. उलट मीच तुला एक गिफ्ट देणार आहे. आई, मी तुला म्हटलं होतं ना तुला सर्वात जास्त आवडेल असं प्रेझेंट आणून दाखवतो म्हणून. हो हो. हे बघा मित्रांनो, ही आशा गुणी मुलगी गरीब परिस्थिती असताना सुद्धा वडिलांचा आदर नसताना मेहनतीने वर्गात पहिली येते. प्रामाणिक व मोठ्यांचा आदर करणारी अशी ही मुलगी पुस्तके नसल्यावर सुद्धा दुसऱ्यांची पुस्तके वापरून वर्गात सर्व शिक्षकांची लाडकी अशी ही मुलगी आशा. मला दिलेले प्रेझेंटचे पैसे, तुम्ही दिलेल्या पाकिटातील प्रेझेंटचे पैसे मी आशाला फी भरण्यासाठी देणार आहे. फी वाचून तिला परीक्षेला बसता येणार नाही आणि एवढी गुणी मुलगी परीक्षेला बसू शकणार नाही म्हणून मी तिला पैसे देत आहे. एक दिवस चांगलं खाल्लं नाही तर आपल्याला काहीच फरक पडत नाही, पण एखाद्याची शिक्षणाची आणि त्यामुळे जीवनाची दिशा बदलत असते. ती आपणच दुरुस्त करू शकतो. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत आपणच चांगला भारत घडवू शकतो. माणुसकीलाच पैशापेक्षा जास्त महत्व आहे. Amor.